आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। राज्यसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकाही रंगणार असल्याचंच दिसतंय। राज्यात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपनं पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। मात्र काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी आपला अर्ज कायम ठेवला। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या। भाजपनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। सुरुवातीला काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार मागे घेतला। सदाभाऊ खोतही अर्ज मागे घेतील अशी चर्चा होती, मात्र काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम ठेवला। मात्र याच वेळेला सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर भरलेला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतला। विधान परिषद निवडणुकीत भाजप 5वी जागा नक्कीच जिंकेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले, मात्र काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार मागे न घेतल्यानं ही निवडणूक अटळ असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। ही निवडणूक होणार असली तरी राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही भाजपचा 5वा उमेदवार जिंकेल असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होतीये, मात्र या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी न दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। त्या संदर्भात पंकजा मुंडेंनीही कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भाष्य केलंय। पंकजाताई भाजपच्या मोठ्या नेत्या असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे। दरम्यान भाजप एक परिवार असून आम्ही सर्व या परिवाराचे घटक असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा तयार करण्याची पद्धत चुकीची असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। याचा ओबीसी समाजाला फटका बसू शकतो असंही ते म्हणाले। चुकीचा सॅम्पल सर्व्हे कोर्टात सादर झाला तर ओबीसींचं मोठं नुकसान होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं याची दखल घेत कार्यवाही केली नाही तर भाजपला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। नवाब मलिक यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठीच्या याचिकेत आगामी विधान परिषदेत मतदानाची मागणी होऊ शकत नाही असं हायकोर्टानं सांगितलं असून नवाब मलिक यांना नव्यानं याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। नव्यानं याचिका दाखल करायची झाल्यास मलिक यांना पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयात आधी दाद मागावी लागेल। शरद पवार यांना यूपीएचा अध्यक्ष करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। राष्ट्रपतीऐवजी यूपीएचा अध्यक्ष करा अशी मागणी त्यांनी केल्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटल्याची चर्चा आहे। शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करून भाजपला रोखण्याचं काम करावं असंही आव्हाड म्हणाले। औरंगाबादच्या पैठणमध्ये आरक्षण सोडतीच्या वेळेला राडा झाला। भाजप सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहातनं वॉकआउट केलं। आरक्षणाच्या सोडतीमध्ये ओबीसी चिठ्ठी नसल्याच्या कारणावरून भाजप सदस्यांनी या सोडत कार्यक्रमावर बहिष्कार घातला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहूमध्ये येत आहेत। 20 जूनला तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी लोकार्पणाचा हा सोहळा होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। देहूतला कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील। त्यांच्या हस्ते राजभवनात जलभूषण या नव्यानं उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या संग्रहालयाचं उद्घाटन होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्याआधीच निर्माण झालेला वाद आता शमलाय। मोदींसाठी तयार करण्यात आलेल्या पगडीवर असलेल्या ओळींवर आक्षेप घेतल्यानंतर आता विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद, भ्रम, अमंगळ अशा ओळी टाकल्या गेलेल्या आहेत। पंतप्रधान मोदी उद्या देहूमध्ये येणार आहेत आणि या संदर्भात आता जोरदार तयारी सध्या सुरू आहे। कार्यक्रमस्थळी सभामंडप आणि स्टेज तयार करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये येणार असल्यानं देहू परिसरात आता छावणीचं स्वरूप आलंय। मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। 10 पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 300 पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण 2000 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राबवलेल्या कोमिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेनं भंगार व्यावसायिकाकडून तब्बल 1105 कारतुसं जप्त केल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। त्यामध्ये 56 नग जिवंत काडतुसं, 79 खराब काडतुसं, 970 बुलेट लीड्स अशा
1.65 लाखांच्या गोळ्या जप्त केल्या गेलेल्या आहेत। त्या प्रकरणी आरोपी दिनेश कुमार सरोजला अटक करून 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली गेली आहे। नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन चिघळल्याचं पाहायला मिळालं। मंत्री नितीन राऊत आणि इतर कार्यकर्त्यांनी पोलिसांची बॅरिकेड्स तोडून ईडी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळेला पोलिसांनी नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे। भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांना पुन्हा सोबत येण्याची साथ घातली आहे। राज्याच्या हितासाठी अजित पवार यांनी पुन्हा भाजपसोबत यावं अशी इच्छा विखे पाटलांनी व्यक्त केली आहे। जैतापूर प्रकल्पासंदर्भात रशियाच्या करारासंदर्भातलं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून आता फ्रान्स प्रस्तावावर विचार सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मेमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर आता फ्रान्ससोबत करार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। भोपेश्वरमधील प्रस्तावित रिफायनरीबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालाय। स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी व्हायलाच हवी अशी भूमिका मांडलेली आहे। शिवसेनेच्या भूमिकेत झालेल्या बदलामुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय। 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। औरंगाबादमधल्या शाळा 15 जून रोजी सुरू होतील, त्यामुळे आज आणि उद्या शाळांची साफसफाई केली जाणार आहे। तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतले वर्ग आणि बेंच सॅनिटाईज केले जात आहेत। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। संजय राऊत हे अयोध्येला शरयूच्या तीरावर पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत तिथं पाहणी करतात। ही सध्याची थेट दृश्य आपण पाहतो आहोत। अयोध्येतली संजय राऊत यांच्याकडून अयोध्येमध्ये सध्या पाहणी केली जाते। शरयू नदीच्या तीरावर सध्या संजय राऊत आलेले आहेत। आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत तिथं पाहणीसाठी आलेले आहेत। अयोध्येतल्या शरयू तीरावरची ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। संजय राऊत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शरयू नदीच्या तीरावर दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शिवसेनेच्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत तिथं सध्या पाहणी करताना दिसत आहेत। 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये दाखल होणार असल्याचं समजतं आहे। आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत सध्या अयोध्येला पोहोचलेले आहेत। शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा पोहोचलेले आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातनं ट्रेन मार्गे विमान मार्गे निघालेले आहेत, तिथे ते पोहोचणार आहेत। आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येला दाखल होणार असल्याचं समजतंय। अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी नेमकी कशी झालेली आहे याची पाहणी करण्यासाठी संजय राऊत शरयू नदीच्या तीरावर पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येमध्ये दाखल होणार असल्यानं आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाऊ शकेल अशी चर्चा सुरू आहे। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। अयोध्येतल्या शरयू तीरावरची संजय राऊत शरयू तीरावर उपस्थित आहेत, पोहोचलेले आहेत ते त्या ठिकाणी आणि सध्या ते पाहणी करतायत। काही वेळापूर्वीच आपण भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती। आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कोणताही विरोध नसल्याचं ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलेलं आहे।
त्यातच मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार असल्यानं शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन निश्चितपणे केलं जाईल असं सध्या बोललं जात आहे। अयोध्येतल्या शरयू तीरावरची ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। आणि काही इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। आता कोरोना संदर्भातली प्रमुख बातमी आता आपण बघणार आहोत। मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे जे नवे व्हेरिएंट आहेत BA4 BA5 याची सध्या धास्ती सुरू असल्याचं दिसतंय। मुंबईत नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेनं या संदर्भातले अहवाल सुद्धा दिलेले आहेत। हे सगळे रुग्ण 14 मे ते 24 मे 2022 या कालावधीतले आहेत। त्यातली 2 11 वर्षांच्या मुली तर 2 40 ते 60 वर्ष वयोगटातले पुरुष आहेत। हे सगळे रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत। या सगळ्या रुग्णांचे इतर तपशील देखील घेतले जात आहेत। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर आहेत फोन लाईनवरनं। डॉक्टर, मुंबईत कोरोना व्हेरिएंट म्हणजे नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडलेले आहेत, त्यामुळे काहीशी चिंता वाढल्याचं दिसतंय। काय नेमकी या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया? नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या हे करतो आणि अभिनंदन करतो की विषय घेतला। मला वाटतं सगळ्यात पहिले आपले रिएक्शन ही पाहिजे की घाबरून जायचं नाही। नंतर सेकंड आमचं आव्हान असं आहे की जे लोक कोमॉर्बिड आहेत याच्यामध्ये आपला देशात जसा पाहिला ना भाऊ 0.1% आणि हॉस्पिटलायझेशन रेट 1% आहे फक्त। म्हणजे त्यामुळे याची भीती नाही, पण याचा अर्थ असं नाही की आपण गाफील जाऊन चालणार नाही। नंबर 1 मी इथे अशी सूचना करू इच्छितो की जे लोक सिनियर सिटीजन आहे आणि ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहे, हार्ट डिसीज, लंग डिसीज, कॅन्सर, किडनी, त्या लोकांनी सगळ्यांनी जवळपास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे आणि जायचं असेल तर मास्क लावणं अनिवार्य राहील। नंबर 2, ज्या लोकांनी 2 लसी घेतली नसेल त्यांनी त्वरित 2 लसी घ्या आणि इव्हन बूस्टर डोस जर का आला असेल त्याची डेट तर त्याचा सुद्धा मला ते लोकांनी घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यामुळे त्यांची इम्युनिटी वाढेल। तिसरी गोष्ट मला वाटते की याच्यामध्ये 11 वर्षाचे 2 मुलं आलेले आहेत। तर आम्ही गव्हर्नमेंटला मागे सांगितलं होतं की आपल्या ते 15 ते 18 वर्षामध्ये आधी झालं, आता 12 ते 15 आहे आणि आपल्याकडे 5 ते 12 पर्यंतची लसीचं चाचणी झालेली आहे, सक्सेसफुल झाली आहे। तर गव्हर्नमेंटने त्वरित 5 ते 12 वर्षाच्या मुलांना सुद्धा लस उपलब्ध करून दिली पाहिजे। पण डॉक्टर, एक प्रश्न विचारावासा वाटतोय की बूस्टर डोस ज्यांनी घेतलाय त्यांना कितपत फायदा होऊ शकेल या नव्या व्हेरिएंटचा, त्यांना कितपत धोका आहे, काही त्याबद्दलची माहिती? हो, त्याबद्दल हे बा, ज्यांनी बूस्टर डोस घेतला असेल म्हणजे 2 हेल्थ वर्करला तर बूस्टर डोस कंपल्सरी आहे, 6 महिन्याच्या नंतर दिला। त्यामुळे पण हेल्थ वर्कर जे आहेत ना, डॉक्टर, नर्सेस, अटेंडंट, त्यांना तर एक्सपोजर होतं पेशंटचं। फक्त एवढंच आहे की ते घेतल्यानंतर काय असतं की 2 डोस घेतल्यानंतर त्याची इम्युनिटी 6 ते 9 महिने राहते, त्यानंतर ती प्रतिकारशक्ती खाली येत जाते। त्यामुळे बूस्टर डोस जर का घेतला तर त्याची प्रतिकारशक्ती परत वाढून कमी तुम्ही 9 महिन्याच्या वर्षी राहू शकते इव्हन, किंवा टी सेल जर का टी सेल केलं तर लाईफ लॉंग सुद्धा राहू शकते। त्याच्यावरती आता रिसर्च झाला, WHO बरोबर एक हे झाला, सेमिनार झाला, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की हे जे आहे व्हेरियंट आलाय याच्यावरती भिवून न जाता मागे आपल्याला महत्वाची बाब हीच आहे की नागरिकांनी घाबरू नये, भीती बाळगू नये, तातडीनं उपचार घ्यावे जेणेकरून कोरोनाचा धोका हा कमी करता येऊ शकेल। डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आपण ही जी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।